अल्जेब्रातला नवीन टॉपिक आपण सुरुवात करतोय. टॉपिकचं नाव काय आहे? प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी मराठीमध्ये आता काय म्हणतात? संभाव्यता असं म्हटलं जातं. कशा संदर्भात आहे हा टॉपिक? आपण जर मॅथमॅटिकली पाहिलं गेलं किंवा ह्या टॉपिकचा इम्पॉर्टन्स पाहिला गेलं तर आता 11वीला आपल्याला प्रोबॅबिलिटी आहे, 12वीला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन नावाचा एक टॉपिक आहे. त्या दृष्टीने देखील हा महत्त्वाचा आहे. किंवा तुम्ही जस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असता त्याच्यावर सीसॅट असेल किंवा तुम्ही NTCचा पेपर देत असणार आहे, त्या पेपरच्या वेळेस ह्या टॉपिकचं महत्त्व तितकंच आहे. सो प्रोबॅबिलिटी तसा पाहायला गेला खूप सोपा, काही आपल्याला त्यात अवघड आहे असं मला वाटत नाही. याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे. त्यापैकी एक पहिली कॉन्सेप्ट आहे रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट. तुम्हाला रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर एक गंमत पहा. समजा आपण टॉस उडवला, ठीक आहे, रुपयाचा कॉईन घेतला, टॉस केला, आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो छप्पा काटा, ठीक आहे. छप्पा किंवा काटा तुम्हाला फिक्स माहिती आहे, दोघांपैकी एकच रिझल्ट असणार आहे, छप्पा किंवा काटा. हा, पण दोघांपैकी जो कोणी फिक्स माहिती आहे त्याचं प्रेडिक्शन करता येत नाही. आउटकम माहिती आहे तुम्हाला काय येणार, एक तर छप्पा येणार किंवा एक तर काटा येणार, एक तर हेड येणार किंवा टेल येणार. पण तुम्ही फिक्स सांगू शकता का हेड येणार आहे का टेल येणार आहे? मग टॉस टेलच नसता ना. समजते मला काय सांगायचं ते? म्हणजे तुम्हाला आउटकम माहिती आहे, एक तर हेड असेल किंवा टेल असेल, पण ते प्रेडिक्ट करता येत नाही. आलं लक्षात? असा जो एक्सपेरिमेंट असतो त्याला रँडम एक्सपेरिमेंट म्हणायचं. किंवा तुम्ही डाईसचे खेळ खेळले असतात. लॉकडाऊनमध्ये आपण बरेच वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळलो. त्याच्यामध्ये तो एक डाईसचा खेळ असतो बघा, काय म्हणतो आपण त्याला, चौघजण चार कॉर्नरला बसतात. हा, लुडो खेळला असतात तुम्ही, ठीक आहे. मग त्या लुडोमध्ये प्रत्येकावर एक नंबर येतो आणि प्रत्येकाने ते काय करायचं, तो डाई सोडवायचा. तुम्हाला माहिती आहे डाई सोडवल्यानंतर तुम्हाला 12 पडू शकतात का? एकदम 18 पडले तसं झालं का की डायरेक्ट निघाला, लय राग आलाय, सगळ्यांनी एवढ्या वेळा मारलेली आपली कवडी, इतका राग आलेला असतो, आता बाबा मीच पहिल्यांदा उडी मारणार, लगेच एकदम 18 पडलं, होतंय का? बरं, तुम्हाला हेही माहिती असतं की आपली कवडी आपल्या बॉक्समधून आपल्या होममधून बाहेर पडायला 6 पडावं लागतात. जर आपल्याला एवढं फिक्स माहिती की मी डायस टाकला की 6 पडणार आहेत, तर किती त्या खेळाला गंमतच राहिली असते का? आपल्या 3 कवड्या गेलेल्या असतात, एकच कवडी राहिलेली असते आणि ती पण पुढे आलेली असती पार शेवटच्या कॉर्नर, तरी आपल्याला एक पडत नाही. सापशिडी खेळले असतात, 97 वर एक साप असतो बघा, तुम्ही 98 किंवा 99 ला पोहोचता आणि किती पाडायचं असतं शेवटी फक्त एक. मग त्यावेळेस आपल्याला 6 पडतील आणि सुरुवातीला 10 वेळा 6 पडायचे असतात, तेव्हा 6 पडत नाहीत आणि त्यावेळेस तिथे 6 पडतील, 5 पडतील, 4 पडतील, 3 पडतील, पण एक पडत नाही. म्हणजे तुम्हाला रिझल्ट माहिती आहे, 6 पैकी एक कोणतरी पडेल. 6 पैकी एक कोणतरी पडेल म्हणजे एक नाही पडणार, 6 पैकी कोणतरी एक कोणता तरी आकडा पडेल, 1 2 3 4 5 6. हे जे असतं याला आपण म्हणतो रँडम एक्सपेरिमेंट. आउटकम तुम्हाला माहिती आहे याच्यापैकी काय, पण ते प्रेडिक्ट करता येत नाही. समजा पत्त्याचा कॅट आहे, प्लेइंग कार्ड्स म्हणतात इंग्लिशमध्ये, ठीक आहे. त्याच्यातून ज्यावेळेस आपण पान काढतो आपल्याला माहिती आहे कशाचं असणार आहे, एक तर स्पेड असेल, एक तर हार्ट असेल, एक तर डायमंड असेल. अजून काय राहिलं आता उरलेलं? स्पेड झालं, डायमंड झालं, हार्ट एक असतं, ठीक आहे. दुसरं कोण असणार आहे? स्पेड, ठीक आहे. क्लब राहिलं होतं आणि काय असतं? हार्ट, ठीक आहे. डायमंड. ह्या 4 पैकी एक कोणतं तरी असणार. बरं, त्यातही तुम्हाला माहिती आहे हे 1 ते 10 असतात, एक नसतो, एक का म्हणतो आपण त्याला. आणि तिथून पुढे मग जोकर, क्वीन आणि किंग, याच्यापैकीच एक निघणार आहे. असा तर शोध द्यायला लागला अजून त्या पत्तीमध्ये 17 निघाला तुमचा. बरं, हेही माहिती आहे ह्याचे 13 पेजेस असणार आहेत, याचे 13 असणार आहेत, याचे 13 असणार आहेत आणि याचे 13 असणार आहेत. 2 जोकर आपण काढून ठेवतो बाजूला, सो 52. बरोबर, याच्यापैकीच एक पत्ती निघणार, त्याच्यापैकीच एक कार्ड निघणार, हे माहिती आहे. समजा तुम्हाला 13च्या 13 स्पेड दिले, तर तुम्हाला माहिती आहे 13 स्पेड मधून काय बाजूला निघणार, त्यातून हार्ट नाही बाहेर निघणार. तुमच्या हातात काय दिलेले? 13 स्पेड्स दिलेले, मग तुम्हाला त्यातून त्या 13 मधून तेच निघणार ना बाहेर. 1 2 3, 1 म्हणजे 1 पासून 10 पर्यंत, परत जे, क्यू आणि के, किंग पर्यंत असंच निघणार ना.
म्हणजे इथे परत आपल्याला फिक्स काय निघणार आहे हे प्रेडिक्ट करता येत नाही, पण आउटकम आपल्याला माहिती आहे की याच्यापैकी काहीतरी असू शकणार आहे. मला लक्षात असा जो एक्सपेरिमेंट असतो त्याला आपण म्हणतो रॅन्डम एक्सपेरिमेंट. काय म्हणतो आपण त्याला? रॅन्डम एक्सपेरिमेंट. तुमच्या सिलेबस मध्ये सामान्यपणे ही 3 उदाहरणं घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे. काहीतरी एक तर कॉइन टॉस करायचा, त्याच्यानंतर दुसरं काय होतं डायसचं एक्झाम्पल आहे, कधी कधी काय दिलेलं आहे प्लेइंग कार्ड. त्यांना जर प्रश्न अवघड करायचा असेल तर ते काय करतील, प्रश्न जर अवघड करायचा असेल तर एकाच वेळी दोन्ही पण एक्सपेरिमेंट देतील. म्हणजे काय, टॉस पण देतील आणि त्याच्याबरोबर डायस पण देतील. म्हणजे इकडे हेड पडला तर तिकडे काय पडू शकतो, 1 ते 6 पैकी काही पडू शकतो. ही पॉसिबिलिटी की इकडे एच पडला, तिकडे एच पडला म्हणजे हेड पडला, तिकडे 1 पडू शकतो, 2 पडू शकतो, 3 पडू शकतो, 4 पडू शकतो, 5 6. म्हणजे एच बरोबर पॉसिबिलिटी कशाची आहे, एच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डायसला 6 पर्यंत. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, इकडे जर 10 पडला तर त्यापैकी ह्या 6 पॉसिबिलिटी. लक्षात येते का? सो या पद्धतीने आपल्याला 36 आपल्याला तिथे आउटकम्स मिळतील. बरोबर आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा विषय, तुम्ही जुन्या काळचा शोले जर बघितला असेल, शोले पिक्चर पाहिलं, इतने आदमी थे, 2 सरकार वाला, त्याच्यामध्ये ना शेवटी जो सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये दोघांपैकी एक जणांनी ते गब्बरला मारायला जायचं असतं, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन. मग ते काय करतात, त्यांनी त्या अख्ख्या पिक्चर मध्ये असं दाखवलंय की ज्यावेळेस असं महत्वाचा डिसिजन घ्यायचा असेल तर ते काय करायचे, कॉइन टॉस करायचे. आपल्याकडे पण काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तसं करतात, 1 का 2 टॉस, 1 2 गमतीनं म्हणलो मी. सो पॉइंट इज दॅट तिथे काय होतं की अमिताभ बच्चन सोडवतो वाटतो कॉइन, आणि कॉइन उडवल्यानंतर हेड पडतं समजा, आणि मग ठरलेलं असतं की हेड पडलं की अमिताभ बच्चनने जायचं त्या गब्बर बरोबर लढायला आणि धर्मेंद्र इकडे कुठेतरी दुसऱ्या अडचणीत असेल तिकडे जाणार असेल. मग शेवटी त्या फाईटमध्ये अमिताभ बच्चन मरतो आणि धर्मेंद्र त्याच्यापेक्षा लढताना त्याच्या हातातला तो कॉइन बघतो किंवा जवळ पडलेला तो कॉइन बघतो, तर त्या कॉइनला दोन्ही बाजूला काय असतं, हेडच असतं. हा जो कॉइन होता कस काय वय, आता मी तर त्या पिक्चरचा डायरेक्टर नव्हतो, आता कस काय हे मला सांगता येणार नाही. मे बी त्याचं कारण असं असेल की त्याने रुपयाला रुपया फेविकॉकने चिकटवला असेल, त्याचा पण हेड आणि याचा पण हेड, माहित नाही त्याने काय केलं. आता आपल्याला महत्वाचं काय पिक्चर मध्ये की तो जो कॉइन होता तो बायस होता, म्हणजे तो हेडच्या दृष्टीने बायस झालेला होता. इक्वल पॉसिबिलिटी नव्हती, आउटकमची पॉसिबिलिटी इक्वल नव्हती, तिथे हेडच पडणार होता आणि त्याला माहिती होतं हेडच पडणार आहे. आपण 10 वेळा आपली भांडण होत्यात क्रिकेट खेळताना. आपल्याकडे सामान्यपणे क्रिकेट खेळायला गेल्यानंतर कॉइन नसतोच बरोबर, मग आपलं ठरलं असतं उन्हाळी पावसाळी बरोबर. आता ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, नाही तो दगड चपटाच होता, तो थोडा एका बाजूला हेच होता ते होतं. जोपर्यंत आपली बॅटिंग येत नाही तोपर्यंत आपण टॉस उडवतो, पण तिथे इक्वल पॉसिबिलिटी आहे का आउटकमची, नाही. हा जो कॉइन आहे तुम्ही पहा, इक्वल पॉसिबिलिटी, हेड पडण्याचे पर्सेंटेज जर 50% असेल तर टेल पडण्याचे पर्सेंटेज सुद्धा किती, 50%. 1 पडण्याची शक्यता जेवढी असेल तेवढीच शक्यता 2 पडण्याची, 3 पडण्याची, 4 पडण्याची, 5 पडण्याची आणि 6 पडण्याची. सो इथे पॉसिबिलिटी काय आहे, आउटकमची इक्वल पॉसिबिलिटी आहे, आणि असेच एक्सपेरिमेंट आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत. काही उदाहरणं आपण सोपी घेणार आहोत. पहिल्यांदा आपण उदाहरण घेणार आहोत रॅन्डम एक्सपेरिमेंट टॉस ऑफ कॉइन. दुसरं, आपल्याला सेट टॉपिक व्यवस्थित झालेला असेल, इथे सुद्धा आपण काय करणार आहे, जे काही आपल्याला मिळणार आहे ते सेटच्या स्वरूपात म्हणजे यादी पद्धतीने लिहिणार आहे. आपल्याला आठवत असेल लिस्टिंग मेथड जे असते सेटमध्ये, त्याच्यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की 2 एलिमेंट जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला काय द्यायचं असतं, कॉमा द्यायचा असतो. आणि सेट लिहित असताना आपण शेवटी कोणता कंस वापरतो, मैरेबी कंस वापरतो, तोच आपल्याला इथे वापरायचा आहे. लक्षात येते. समजा आपण असं केलं की कॉइन टॉस केला, काय पॉसिबिलिटी बाळांनो तिथं, एक तर हेड पडू शकतो किंवा एक तर टेल पडू शकतो. ज्यावेळेस मी सॅम्पल स्पेस लिहिल त्यावेळेस मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगेन. परत सॅम्पल स्पेस काय असतं ते नंतर बघू. सध्या टॉस आपण कॉइन काय केलं, आपण टॉस केलेला आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला पॉसिबिलिटी काय, एक तर हेड पडू शकतो किंवा एक तर टेल पडू शकतो. ठीक आहे. डाईस च्या बाबतीत काय काय पॉसिबिलिटी बाळांनो, डाईच्या बाबतीत काय पॉसिबिलिटी, 1 पडू शकतो, 2 3 4 5 6 असं काहीतरी होऊ शकतं. सॅम्पल स्पेस लिहिण्यापूर्वी आपण समजून घेऊया की असंच काहीतरी झालेलं आहे की 2 कॉइन आपण एकदम टॉस केले.
2 coins are tossed. 2 coins are tossed. आता 2 कॉइन टॉस केलेले आहेत. काय काय पॉसिबिलिटी आहेत बाळांनो? पहिली पॉसिबिलिटी आपण या कलरने काढू. पहिल्या कॉइन मध्ये काय पडेल? हेड. आणि दुसऱ्या कॉइन मध्ये समजा काय पडला? हेडच. दुसऱ्या कॉइन मध्ये सुद्धा काय पडला? हेड. ही पहिली पॉसिबिलिटी. पण असं पण होऊ शकतं की पहिल्या कॉइनला हेड पडला, पहिल्या कॉइनला हेड पडला, दुसऱ्या कॉइनला किती काय पडले? टेल पडले. ठीक आहे, ही एक पॉसिबिलिटी आहे. शंका? बरं, अशी एक पॉसिबिलिटी आहे का की पहिल्या कॉइनला हेड तर पडला, ठीक आहे, पण टेल पण पडू शकतो. काय पडू शकतो? टेल. मग समजा पहिल्या कॉइनला टेल पडला, दुसऱ्या कॉइनला काय पडू शकतो? हेड पडला. ज्यावेळेस पहिल्या कॉइनला टेल पडलेला आहे, दुसऱ्या कॉइनला सुद्धा काय पडलंय? टेल. याला म्हणतात सॅम्पल स्पेस. काय म्हणतात त्याला? सॅम्पल स्पेस. प्रत्येक रिझल्ट तुम्ही जर आपल्याला सेटच्या स्वरूपात लिहायचं असेल तर कसं लिहिता येऊ शकतं? सेट ऑफ सॅम्पल. ठीक आहे, हा पहिला सॅम्पल एलिमेंट. ठीक आहे, काय लिहिणार आपण आता? डायरेक्ट लिहितो, कलर मध्ये लिहित बसत नाही. काय म्हणणार का? एच एच. ठीक आहे, दुसरा एलिमेंट काय होणार सांगा? एच टी. आपण असं लिहूया. दुसरा काय आहे? एच टी. तिसरा काय आहे? टी एच. चौथा काय आहे? टी. बरं, असंही काही नाही की ब्रॅकेट मध्ये लिहायचं. तुम्ही कॉमा देऊन जरी लिहिलं तरी चालेल. म्हणजे लाईक असं एस इज इक्वल टू एच 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 टी टी एच टी. प्रोबॅबिलिटी काढत असताना पुढे चालून आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी काढत असताना आपल्याला याची गरज आहे. नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ एलिमेंट इन दी सॅम्पल स्पेस याची गरज आपल्याला प्रोबॅबिलिटी काढत असताना पडते. मग नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस किती होत आहेत पहा. इथे किती? हा एक, हा दोन, हा तीन, हा चार. सो नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस आर 4. समजले? काय शंका? हे कधी 2 कॉइन टॉस केले. समजा एकच कॉइन टॉस केला तर बाळांनो, समजा एकच कॉइन टॉस केला, ठीक आहे. अ कॉइन इज टॉस्ड. एक्सपेरिमेंट काय आहे? रॅन्डम एक्सपेरिमेंट. अ कॉइन इज टॉस्ड. चला सांगा काय पॉसिबिलिटी आहे? सॅम्पल स्पेसचा सेट तयार करूया आपण आधी. सॅम्पल स्पेसचा सेट तयार केला. पहिली पॉसिबिलिटी काय पडू शकतो? एकच कॉइन टॉस करतोय आपण एका वेळी एकच. काय पहिली पॉसिबिलिटी? एकतर काय पडेल? टेल. किंवा एकतर काय पडेल? हेड. सो सॅम्पल स्पेस कितीचा झाला? कितीचा झाला? सो नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस आर 2. समजले? काय शंका? आता काय करूया? एक डायस टेस्ट करूया. एक डायस आपण काय करूया? आपण थोडासा डायसचा एक्सपेरिमेंट घेऊ आपण आता. ठीक आहे, काय काय पॉसिबिलिटी आहे बाळांनो? डायसचा सॅम्पल स्पेस काय काय येणार सांगा? किती पडू शकतात? किती पडू शकतात? 1 पडू शकतात, 2 पडू शकतात, 3 पडू शकतात, 4 पडू शकतात, 5 पडू शकतात, 7 पडू शकतात, 8 पडू शकतात, 9 पडू शकतात, 100 पर्यंत पडू शकतात. डायस चुकीचा आहे तुमचा. डायसला पेसेस किती असतात? 6. सो पॉसिबिलिटी किती आहे? 1 2 3 4 5 6. म्हणजे फक्त एका डायस साठी सॅम्पल स्पेस कितीचा आहे बाळांनो? किती एलिमेंटचा आहे? 6 एलिमेंट. आता काय करूया आपण? एका रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये ह्यातल्या 2 गोष्टी एकत्र आणूया. यापैकी 2 गोष्टी आपण काय करूया? एकत्र आणूया. म्हणजे कॉइन पण टॉस करूया आणि डायस पण आपल्याला उडवायचा आहे. दोन्ही पैकी दोघांचा रिझल्ट आपल्याला एकत्र घ्यायचा आहे. म्हणजे कसं पहा? रॅन्डम एक्सपेरिमेंट की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? कॉइन टॉस करणार आहोत आणि त्याच्याबरोबर डायस पण घेणार आहोत. बरोबर? मग आता सॅम्पल स्पेस पहिला तयार करूया, मग नंबर ऑफ एलिमेंट आपण त्यात घेऊया. सॅम्पल स्पेस आपल्याला तयार करायचा आहे. सेट तयार करू आपण त्याचा. पहा, कॉइन मी व्हाईट कलरने लिहितो.
आणि डाईसचं जे काय आपल्याला पडणार आहे ते आपण येलो कलरने लिहूया. ठीक आहे. तर कॉइनची पहिली पॉसिबिलिटी बघा काय पडेल, हेड. ठीक आहे. मग डाईस मध्ये काय होऊ शकतं, टेल, हेड. पहिली पॉसिबिलिटी काय होऊ शकतं, 1. चला एक झालं. आपलं काय ठरवलं होतं हे व्हाईटने लिहूया, हे व्हाईटचं आपण व्हाईटने लिहूया. डाईस मध्ये किती, 1. दुसरी पॉसिबिलिटी व्हाईट मध्ये हेडच आहे, पण तिकडे डाईस मध्ये काय होऊ शकतं, काय पडू शकतो, 2. ठीक आहे. चला पुढची पॉसिबिलिटी काय होणार आहे, हेड एच, तिकडे काय पडू शकतो, 3. चला पुढची पॉसिबिलिटी सांगा काय होणार आहे, एच आणि 4. चला पुढची पॉसिबिलिटी 4. चला पुढची पॉसिबिलिटी एच आणि किती पडणार आहे, 5. इथे कॉमाची गरज नाही. चला पुढे किती पडला, एच आणि इकडे किती, 6. ठीक आहे. समजलं. मग एवढीच पॉसिबिलिटी आहे का, एवढीच पॉसिबिलिटी आहे का, नाही. आता काय पॉसिबिलिटी आहे, टेल. टेल बरोबर 1. ठीक आहे. चला टेल बरोबर 2. चला पुढे टेल बरोबर 3. पुढे टेल बरोबर 4. चला पुढे टेल बरोबर 5. चला टेल बरोबर 6. इथं हा कॉमन याची काही गरज नाही. अजून काय होतंय का सांगा बरं, कसा आमचा सॅम्पल स्पेस. हेड बरोबर ह्या 6 पॉसिबिलिटी, टेल बरोबर ह्या 6 पॉसिबिलिटी. अजून काय पॉसिबिलिटी आहेत का, आता नाही, एवढ्याच पॉसिबिलिटी आहेत. सो सॅम्पल स्पेस कितीचा झाला मला सगळा. जर आपण कॉइन आणि डाईस एकत्रच घेतले तर काय काय होते पहा, नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस आर, हाऊ मेनी एलिमेंट्स आर देयर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सो नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस आर 12. लक्षात येते का. सो कॉइनचे पॉसिबल आउटकम किती आहेत, 2. डाईचे किती आहेत, 6. उत्तर किती आलं, 12. समजतंय का ही, जर तुम्हाला मिळत असेल तर. याच्यात एक गंमत असते बाळा, मग ऑर्डर्ड पेअर. तुमच्या सिलेबस मध्ये तो शब्द आहे की नाही माहित नाही मला. ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय, विशिष्ट क्रमानेच आलं पाहिजे. जसे की ऑर्डर पेअर आपल्याला माहिती आहे, एक्स आणि वाय. कोऑर्डिनेट लिहित असताना आपण काय लिहितो, पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट नंतर वाय. म्हणजे समजा तुम्हाला कुठेतरी दिलं असेल पी आणि क्यू, तर आपण कोऑर्डिनेट पहिला कोणता घेतो, पी, नंतर कोण घेतो, क्यू. मग समजा एक्सपेरिमेंट करताना तुम्ही रॅन्डम एक्सपेरिमेंट करताना कॉइनचा आउटकम पहिल्यांदा लिहिलं आणि नंतर डाईसचं, तर ते फॉलो करा. H1 पहिल्यांदा आपण आउटकम कशाचं लिहिलं, कॉइनचं, किती, H. डाईसचं 1. परत हेड H, याचं 2. या पद्धतीने आपण हे काढलेलं आहे. समजा आपल्याला सांगितलं की 2 डाईस एकदम घेतलेले आहेत, 2 डाईस एकदम घेतलेले आहेत. मग आता पॉसिबिलिटी सांगा मला सॅम्पल स्पेसची. सॅम्पल स्पेस पहिल्या डाईस मध्ये 1, दुसऱ्या डाईस मध्ये पण 1. ठीक आहे. चला आता सांगा पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यात 2. चला पुढे 1 3. चला पुढे 1 4 1 5. ठीक आहे. 1 6. ठीक आहे. काय शंका इकडे, आता पहिल्या डाईस मध्ये 2, दुसऱ्यात 1, पुढे 2 2. चला पुढे 2 3. चला पुढे 2 4. पुढे 2 5. पुढे 2 6. पुढे आता अँड सो ऑन. आता तुम्हाला कळलं असेल 3 1. पुढे 3 2. पुढे 3 3. पुढे 3 4. ठीक आहे. 3 5. पुढे 3 6.
चला पुढे 4 1 पुढे 4 2 पुढे 4 3 पुढे 4 4 4 पुढे 4 5 पुढे 4 6 चला पुढे 5 1 पुढे 5 2 पुढे 5 3 पुढे 5 4 पुढे 5 5 पुढे भारी वाटतंय ना कवर म्हणत होते ते आपल्याला पुढे चला सांगा 6 1 पुढे 6 2 6 3 6 4 6 5 6 6 आता कॉमाने पूर्ण वेळ लागली इथं शेवटी संपलं का आहे पण अजून काय 7 1 7 2 आहे का नाही ठीक आहे किती झाला सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 साईज आहे 42 किती नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाला 36 समजलेला आहे काही शंका सो हे झालं सॅम्पल स्पेस कसा काढायचा असतो आता तुमच्या पुस्तकातील काही उदाहरणं आपण घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे 3 coins are tossed तुमच्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल आहे 3 coins are tossed 3 coins are tossed 3 coins are tossed ठीक आहे समजा हा पहिला कॉइन ठीक आहे समजा हा दुसरा कॉइन ठीक आहे समजा हा तिसरा कॉइन ठीक आहे 3 कॉइन एकदम टॉस करायचे आहेत चला या कॉइनची पॉसिबिलिटी या कॉइनची पॉसिबिलिटी आणि या कॉइनची पॉसिबिलिटी काय पॉसिबिलिटी आहे दोन आपल्याकडे आउटकम काय काय पॉसिबल आहे हेड आणि टेल याची पॉसिबिलिटी पण ऑब्वियसली हेड आणि टेल याची पण पॉसिबिलिटी ऑब्वियसली हेड आणि टेल लक्षात येते असा कल्पना करूया की इथे हेड आला पहिल्यामध्ये काय आला हेड ठीक आहे पहिल्यामध्ये हेड ही पॉसिबिलिटी झाली आता याची पॉसिबिलिटी सांगा याच्यात पण कल्पना करूया काय आला हेड आला एच याच्यात पण समजा काय आला एच सो पहिला आउटकम काय होऊ शकतं आपलं एच 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 पहिला आउटकम काय झालं एच 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 हे पहिला आउटकम चला दुसरं इकडचा एच फिक्स ठेवू इकडचा एच फिक्स ठेवू आणि इथे काय पाडूया टी म्हणजे याचे दोन्ही पण होऊन जाते ठीक आहे सो दुसरी पॉसिबिलिटी काय होईल बाळांनो याचा एच याचा एच ठीक आहे शेवटची पॉसिबिलिटी सांगा काय पडला डी ठीक आहे झाला एच बरोबर याचा एच आणि डी झाला याचा फक्त काय झाला एच अजून काय राहिलं याचा डी मग आता काय होणार सांगा याचा काय याचा एच चला याचा एच झाला याचा काय घ्यायचा टी घेतला याचा एच ठीक पुढे आता सांगत राहा याचा एच आपण याच्यातल्या एच टी बरोबर घेतला बरोबर आहे का आणि याच्यातल्या एच टी बरोबर घेतला तसंच आता काय काय करावं लागेल आपल्याला याच्यातला एच आणि टी बरोबर घ्यावं लागेल याच्यातला एच आणि टी बरोबर घ्यावं लागेल बरोबर काही आउटकम डबल होतील डबल आले घ्यायचे नाही नंतर टी याच्या बरोबर घ्यावं लागेल याच्या बरोबर घ्यावं लागेल आता एक एक गोष्ट क्लिअर करत चालायची याचा हेड पडून झालेला आहे आपला याचा हेड पडून झाला आणि याचा पण हेड म्हणजे याचा हेड पडेल त्यावेळेस याचा हेड पडेल त्यावेळेस याचा हेड पडेल ते रिपीट करत बसायचं नाही
किंवा याच्यातलं एच पडल्यानंतर याच्यातलं एच आणि याच्यातलं एच रिपीट करत बसायचं नाही. कळतंय? एकदा तुम्ही घेतलं एच एच एच, ठीक आहे. नंतर एच बरोबर तुम्ही याचा एच ठेवून याचा टी घेतला म्हणजे तुमचं काय उत्तर आलं सांगा? दुसरं उत्तर काय आलं? पहिल्याचा एच, दुसऱ्याचा एच, तिसऱ्याचा टी आला. बरोबर? पहिले तिघांचा एच घेतला, दुसऱ्यांचा दोघांचा एच ठेवला, आता फक्त एकाचाच एच ठेवा. काय होणार सांगा बरं? एच टी. आता आपण त्याचा पण शेवटचा एच ठेवला ह्या उदाहरणात, इथे आपण जे घेतले ते. ठीक आहे. असं क्रमाने घेऊ शकता तुम्ही. तिघांचा पण एच, नंतर दोघांचा एच, तिसऱ्याचा टी, नंतर आता फक्त पहिल्याचा एच, बाकीच्या दोघांचे टी. म्हणजे तुमचं असं होऊ शकतं एच टी टी. समजतंय का? पहिल्याचा टी, दुसऱ्याचा पण टी आणि तिसऱ्याचा पण टी, एकदम तिघांचा पण टी, नंतर पहिल्या दोघांचा टी. आता काय? एकाचा टी. अजून काय पॉसिबिलिटी आहेत का? टी एच टी. अजून काय पॉसिबिलिटी आहेत का? अजून एक पॉसिबिलिटी राहिली बघा. आता काय पॉसिबिलिटी राहिली का? संपल्या. किती झाले सगळे? 1 2 3 4 5 6 7 8 पॉसिबिलिटी झाले. कितीचा सॅम्पल स्पेस आहे हा? 8 चा आहे. कितीचा आहे? 8 चा. 1 2 3 4 5 6 7 8. आपला किती आहे बघा? 1 2 3 4 5 6 7 8. लक्षात येते? सर हे थोडंसं किचकटच वाटतंय आम्हाला, अवघडच दिसते. कसं काय करायचं? आता ह्याची एक स्वतःची एक मेथड ठेवा की आपण लिहिणार काय काय. एच 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 टी 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 सांगतो तुम्हाला मी. आता सॅम्पल स्पेस कसा लक्षात ठेवायचा. परीक्षेच्या वेळेस एवढा विचार करत बसणार आहे का आपण? तर नाही. हे लक्षात ठेवा. त्याचा सॅम्पल स्पेस कसा लक्षात ठेवायचा. एच 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 टी 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 टी. ठीक आहे. नंतर एच एच टी टी एच एच टी टी. आता एच टी एच टी एच टी एच टी. बघा आला तर सगळे वेगवेगळे आहेत का? एच 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 टी पण हेड, दोघं हेड पडले. पुढचा काय घेतला? टेल. आता पहिल्याचा हेड, दुसऱ्याचा टेल, याचा परत हेड, परत त्याचा एच, दुसऱ्याचा टी, पण तिसऱ्याचा परत टेल, याचा टेल, दोघांचा हेड, याचा टेल, याचा हेड, याचा टेल, याचा टेल, याचा हेड, याचा हेड आणि शेवटी तिघांचे पण टी. या पद्धतीने तुम्ही हे परीक्षेच्या दृष्टीने, कारण तुमचं काय होतं 10वीला तेच प्रश्न ठरलेले. हा प्रश्न असाच आहे ना, डायरेक्ट 2 पॉइंट टॉस केले. सॅम्पल स्पेस किती देतो बाळांनो? 8 चा. किती जाणार आहे? 8 चा. कसा लक्षात ठेवायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून तुमच्या पुस्तकामध्ये 2 डायस आर थ्रोन. मग असे आपले 2 डायस थ्रो करून झालेले आहेत. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक बिअरिंग नंबर फ्रॉम 1 to 25. 1 ते 25 नंबर असणारे समजा एक कार्डचा बॉक्स आहे. आता त्यातून तुम्ही कार्ड काढताय. किती पॉसिबिलिटी आहे? 1 निघेल, 2 निघेल, 3 निघेल, 4 निघेल, असं कितीपर्यंत होऊ शकतं? 25 पर्यंत. म्हणजे सॅम्पल स्पेस कितीचा होणार? 25. टोटल सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट असणार आहेत? 25. समजते? त्यानंतर पुढे अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड. मग मी उदाहरण घेतलं. 52 पत्ते आहेत, प्लेइंग कार्ड आहेत आणि त्यातून तुम्हाला कार्ड काढायचे. सो पॉसिबिलिटी काय आहे? त्या 52 पैकी एक एक करत असे किती पत्ते निघू शकतात? 52. सो सॅम्पल स्पेस कितीचा असेल? 52 चा. पहिल्यांदा स्पेडचा लेट अस से की ए निघाला. दुसरी पॉसिबिलिटी काय? स्पेडचा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा करत 13. तसंच मग क्लबचा ए पासून 13 पर्यंत, हार्टचं ए पासून 13 पर्यंत, डायमंड ए पासून 13 पर्यंत. सो टोटल पॉसिबिलिटी, टोटल सॅम्पल स्पेस मध्ये किती झाले? 13 13 13 13. किती एलिमेंट पॉसिबल आहेत? 52 आउटकम्स आर पॉसिबल. किती आउटकम पॉसिबल आहे? 52. समजते? ठीक आहे. प्रॉब्लेम सेट 5.2 मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल असं दिलेलं आहे. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राइट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट इन द एस आपल्याला लिहायचं आहे. वन
कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. मी मगाशी उदाहरण घेताना सांगितलंच, एक कॉइन घ्यायचा आणि एक डायस. आपल्याला किती एलिमेंट मिळाले होते मगाशी? 2 गुणिले 6. 2 गुणिले 6 मिळाले होते ना. किती टोटल? 12 एलिमेंट्स आपल्याला मिळाले होते. याचा अर्थ असा होत नाही की इकडे 3 मगाशी इकडे 3 होते, इकडे 3 आउटकम होते, मग 9 नाही मिळाले आपल्याला, 8 मिळाले होते. सो असं काही लगेच जनरल रूल करू नका. पण मगाशी आपण डायस आणि कॉइनचा एक्सपेरिमेंट केला होता आणि तिथे आपल्याला किती पॉसिबिलिटी मिळाल्या होत्या? किती? 12 काढलं होतं आपण. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट्स 2, 3, 5 विदाउट रिपीटिंग. कोणकोणते डिजिट वापरायचे आपल्याला बाळांनो? 2, 3, 5. 2, 3, 5. ठीक आहे. सो 2 digits numbers are formed using digits 2, 3, 5 without repeating these digits. 2 अंकी संख्या तयार करतात. किती पॉसिबल आउटकम आहे सांगा? 2 अंकी संख्या आहे म्हणजे 2 आला, त्याच्याबरोबर किती आला? 3. पहिली पॉसिबिलिटी. 2 आला, कोण आलं? 5 आला, ही दुसरी पॉसिबिलिटी. सांगत राहा. 3 आला, त्याच्याबरोबर 2 आला, ही एक पॉसिबिलिटी. पुढे 3 बरोबर 5 आला, ही एक पॉसिबिलिटी. बरोबर. पुढे 5 बरोबर 2 आला. चला पुढची पॉसिबिलिटी. 5 बरोबर 3 आला. ठीक आहे. काय मिळालं आपल्याला? टोटल किती मिळाले? सो सॅम्पल स्पेस लिहिता तुम्ही S. 2 डिजिट नंबर लिहायचे आपल्याला. काय करायचंय? 2 डिजिट नंबर. मग असे पहा, H लिहिताना मी मध्ये कॉमा लिहिला नाही, पण 1 आणि 2 लिहिताना मध्ये मी कॉमा लिहिला. सपोज हेड टेलचा सॅम्पल स्पेस येत असेल तर हेड आणि टेल मध्ये कॉमा लिहित बसायचा नाही. इथे 2 डिजिट नंबर पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? 2 डिजिट नंबर. सो आपल्याला काय करावं लागणार आहे? तो 2 डिजिट नंबर आधी तयार करायचा. जसं की किती तयार झाला? 23, 25, पुढे 32, पुढे 35, पुढे 52, पुढे 53. समजलं? काय शंका इथपर्यंत? सो सॅम्पल स्पेस कितीचा झाला? कितीचा झाला? 6. सॅम्पल स्पेस कितीचा झाला? 6. समजतंय? आता कल्पना करा तुमच्या पुस्तकात हे 2 डिजिट नंबरचं दिले. समजा कल्पना करा की 3 डिजिट नंबर सांगितला असता तर काय प्रोबॅबिलिटी आली असतं की काय आला असता सॅम्पल स्पेस तुमचा? चला पहिला घेतला 2, त्याच्याबरोबर कोण आलं असतं? 3 आणि 5. मुद्दाम घेतो मी आणि मला जे दोन HHTT चं जरा थोडंसं आपल्याला आवड घेतं ना, त्यामुळे 2 घेतला, त्याच्याबरोबर 3 आणि 5. परत 2 पहिल्यांदा. आता काय? 5, 3. चला पुढे. आता काय घेणार आपण? पुढे 3 आधी घेतला, पुढे 2 घेतला, पुढे 5, परत 3 घेतला, पुढे 5, 2. चला पुढे 5 घेतला, पुढे 2, 3. अजून पॉसिबिलिटी 5, 3, 2. अजून काय पॉसिबिलिटी? अजून काय पॉसिबिलिटी आहे का? सो सॅम्पल स्पेस किती झाला? 2, 3, 5, 2, 5, 3, 250.